सत्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण प्रेक्षक वर्गांचा प्रेक्षक राजाचा आणि खेळाडूंचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी चालू आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठलादेवी क्रिकेट संघ आयोजित श्री मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूने आरकेसी चिखलवाडी संघ तर एका बाजूने श्री ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी संघ दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील बिग बॅटल अगदी ऐनवाडी संघाने नाणेफेक जिंकले प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आमंत्रित केलाय आरकेसी चिखलवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा शोध गुड क्रिकेट शोध क्वालिटी क्रिकेट स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रिवतचा बादशाह नाव आहे सुहास खेतल नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर केसरकर गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये वैभव नजाकर बरा फटका लाजवाब फोर स्ट्रोक देखना स्ट्रोक क्रिकेटचा मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला सुहाच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळते आरके चिखलवाडी संघ अगदी सुशांत हप्पेची कमी इथे मात्र नक्कीच जाणवली जाईल हे देखील पाहावं लागेल पहिल्या चेंडूवरचा फेस करताना चौकार आलाय पुन्हा एकदा वैभव हा प्रकार यावेळेस काय करताय विकेट होईल पतन यस तिसऱ्या पंचांना विनंती असेल तिसरे पंच तडंपर घ्या इथे ऍक्सेप्ट घेतला गेला गोलंदाजीच्या शैलीवर या ठिकाणी टेक्निकल टीम आणि तिसरे पंच योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील नक्कीच विकेटचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले सुहासची महत्वाची विकेट आहे यस फेअर डिलिव्हरी आहे विकेटचा नक्कीच पतन हो केलं जाईल पहिला धक्का लागतोय तो इथे मात्र आरके चिखलवाडी संघाला तिसऱ्या पंचांकडून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचलाय फेअर डिलिव्हरी आहे महत्वाची विकेट आहे आणि नक्कीच ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी संघ देखील थोडासा खुश असेल कारण एक महत्वाची विकेट त्यांच्या खात्यामध्ये अर्जित झाली आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहिल्या सामन्याचा सामनावीर दिनेश खेतल नेक्स्ट बॉल दिनेश खेतल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय यावेळेस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगल झाले एक्झिक्यूट फटका चांगला होता देण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळाला जरूर पहिलं षटक चालू आहे 3 षटकांचा सामना 12 मिनिटाचा वेळ 12 वाजून 48 मिनिटांनी पहिला चेंडू पडला अगदी 1 वाजता ही इनिंग संपेल याची नोंद नक्कीच घ्यायची आहे 5 धावपल करावे लागतात ट्रॅकर इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न बॅटची इनिंग जरूर आले नो मासलांमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला 1 बाउन्स कॅदर करतील फेकी करतील तद्वर मात्र 2 धावा पूर्ण करतायत तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का इथे मात्र थांबवलं गेले 2 धावा समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना 2 धावेच्या परत मदतीने धावफलक जाऊन पोहोचत 7 या धावसंख्येवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अगदी चांगला कट आपल्याला पाहायला मिळाला मात्र थोडंसं फंबल एका धाव्याचं रूपांतर त्या ठिकाणी 2 धाव्यामध्ये पूर्ण केलंय अगदी सुरेख सुंदर आणि साध्या रुपयामध्ये 2 धावा पूर्ण केल्यात कमालीचं नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 9 या धावसंख्येवर हाय व्होल्टेज सामना होणार आहे ते मात्र शंका नाही आहे कारण 2 मातब्बर संघ आहेत अगदी एक सामना जिंकून पुढील फेरीमध्ये दाखल होत आहेत
वैभव पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट ऑन द विकेट. क्या बात आहे. क्लासिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सागर केसरकरच्या नावावर राहिलाय. अगदी कमालीचा फटका चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपताय. धावपलकावर धावा लागले तब्बल 13. एक विकेट नक्कीच वैभवच्या खात्यामध्ये आली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर अजय गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर दिनेश केतल मुंबई पोलीस कार्यरत. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील कमालीची फटकेबाजी कमालीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक अष्टपैलू कामगिरी म्हणून नक्कीच ओळखलं जातं या खेळाडूला. आता मात्र संघाला त्याची गरज आहे. पुनरावृत्ती करावी लागेल पहिल्या सामन्याची. या ठिकाणी या सामन्यामध्ये देखील लोअर फुलटॉस चेंडू अगदी समोरच्या दिशेने क्रिकेट विश्वामध्ये अगदी लॉंगऑफच्या लॉंगऑफमधून फटका खेळला जरूर सिंगल झाले एक्झिक्यूट. या सन्माननीय आदरणीय युवराजजी कांबळे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम वेलकम. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा आणि या शाही सोहळ्याचा या सामन्याचा आपण आनंद लुटायचा आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. क्या बात आहे. कमालीचा फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळेल. डीपमध्ये प्रोडक्शन आहे वैभव. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना नक्कीच पाहायला मिळत आहे. सिंगल झाली एक्झिक्यूट. 15 धावा धावपलकावर लागत आहेत. 2 धावांचा खेळ 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. या षटकामधील दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज चांगला बॅकअप आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला यष्टांच्या मागे. आणि काय करताय काय बिघडताय मैदानाच्या आतमध्ये. इथं विकेटचं होईल पतन. धावपाच्या स्वरूपात इथे मात्र दिनेश खेतल माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच डीजे. मित्रांनो नक्कीच एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायला गेला. आयुष्य असं वा क्रिकेट बॅकअप चांगला असणं गरजेचं आहे. यष्टांच्या बॅकअप मागे अगदी 3 नंबर जर्सी परिधान करणारा खेळाडू आपण पाहिलं गेलं तर गोविंद अगदी कमालीचा बॅकअप नक्कीच पाहायला मिळाला. आणि त्याच्याच मदतीने इथे मात्र विकेटचं पतन देखील झालंय. आणखी एक धक्का लागतो आर के चिखलवाडी संघाला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं रोहित खेतल सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इलिव्हेशन नाही मिळालंय आणि विकेटचं होईल पतन. आणखी एक धक्का लागोपाठची दुसरी विकेट. 2 इन अ रो. सागर केसकर बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राहुल खेताल इन ॲट नंबर 5 वर. स्टेप ऑन करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क ते हवा तेवढा पाहायला मिळाला नाहीये. सिंगल लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. 16 धावा धावपलकावर लागतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. धावपलकावर धावा लागल्यात मात्र 16. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉगवरचं षटक आपण पाहिलं गेलं तर एक महत्वाचं षटक.
गोलंदाजी मार्कवर आहे. इथं मात्र गोलंदाजाने विश्वास दाखवला इथे नितीनवर. चला स्पीडअप या मित्रांनो. शेवटची 3 मिनिटं. 3 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळायचं आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. वैभव त्या ठिकाणी सिंगल झाले. एक्झिक्यूट अगदी चांगली सुरुवात नक्कीच ऐनवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव दिली. 17 धावा धावपलकावर लागतात. 17 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आर के चिखलवाडी संघ 1-2 मोठे फटके या ठिकाणी येणं गरजेचं आहे आर के चिखलवाडी संघाच्या बाजूने. रोहित आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आर के चिखलवाडी संघाकडून. चला स्पीडअप घ्या मित्रांनो आणि त्या पॅनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता घ्या. शेवटचे 2.5 मिनिटं शिल्लक असतील. 12 मिनिटाचा वेळ दिला जातो. या 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटका हाताळायचे आहेत आणि त्या पॅनलाइज केले जाते. नियम आहेत या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर पुल केलाय. पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल रोहितच्या बॅट मधून आलाय दिमागदार हाय अँड सम बिग हिट षटका. क्या बात है. या षटकाराने मात्र रोहितने एक प्रेशर मी खेळलो हा खेळलो परत मी आउट झालो तर सागर आउट झाला आणि बॅक टू बॅक टू बॅक थ्री ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाले. एक्झिक्यूट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. मुकुंद अगदी कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. मुकुंदचा देखील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज का हे देखील पाहावं लागेल. आणि काय करतं विकेटचं होईल पतन. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा मिळतील चेंडूवर. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 28 या धावसंख्येवर.
यावेळेस मात्र देखील झेल होते ड्रॉप, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वावराच्या पल्याड, चौकार.
उत्तरार्ध पूर्वार्ध संपला. उत्तरार्धाला करूया सुरुवात. अगदी 32 धावा धावपलकावल्या. 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय RKC चिखलवाडी संघाने ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी या संघासमोर. आणि नक्कीच दोन्ही सलामीचे फलंदाज आणि इथून पुढे नक्कीच विनंती असेल मित्रांनो, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवा. आणि त्या कोणताही विचार या ठिकाणी नंतर केला जाणार नाही याची दक्षता मात्र सगळ्यांनी घ्या. चला, जय हनुमान क्रिकेट संघ अरुण आणि भोसलेवाडी संघ या नाणेफेकीसाठी आपण कॉल केला जातोय. पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. पहिल्या चेंडूवर समाचार षटकार. जय हनुमान तरुण मंडळ अरुळ आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी या दोन संघांमध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन असेल. रोहित गॅदर करतील तर दोन मात्र सिंगल झाले. एक्झिक्यूट. धावपलकावर धावा लागले 7. या आयोजकांना विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. टॉस का बॉस मध्ये नक्कीच चला अरुळ संघ यावेळेस बॅटची लिडिंग जरूर आले. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केलाय तर मात्र डबल. खराब थ्रो, खराब कलेक्शन आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील चेंडूवर. 9 धावा धावपलकावर लागतात. एक चुरशीची माल एक बिग बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. RK चिखलवाडी संघ आणि ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी संघ. यावेळेस क्या बात आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. कमालीचा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सत्यजितचा राहिला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. विकेट आली आहे. कमालीचा थ्रो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. तितकंच चांगलं यष्टांच्या मागून क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालं. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद येडगे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. नॅट नंबर 3 वर क्या बात आहे. देखनाक स्ट्रोक अगदी नजाकत दाखवली होती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. सिंगल झाली. एक्झिक्यूट. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावपलकावर धावा लागल्या 11. अगदी 11च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. त्याच सरासरीने इथे मॅच चालू आहे. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा आल्या. एक महत्त्वाची विकेट सत्यजितला इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात परतीच्या प्रवासाला पाठवलंय. नवीन गोलंदाजी मार्कवर एकदम पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाज नाव आहे सागर केसरकर. यस, आयोजकांच्या माध्यमातून एक उत्तम उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो. अगदी प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे. अगदी गावडी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक खेळाडूला इथे मात्र विनंती आहे. जेवणाला सुरुवात झालेली आहे. जेवणाचा लाभ आपण घ्यायचा आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेगबायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. भोसलेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय. या ठिकाणी अरुल संघाला क्षेत्ररक्षणासाठी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. पहिला चेंडू लेगबायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. दुसरा षटक सागर केसरकर, एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळाडू आहेत आणि क्या बात आहे, विकेट होईल पतन. आणखी एक विकेट, धक्का क्रमांक दुसरा लागतो तो ऐनवडी या संघाला. मुक अच्छा डीजे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची सोय आयोजकांच्या माध्यमातून केली गेली आहे. ज्या जेवणाला देखील सुरुवात झाली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. अगदी म्हटलं जातं ना, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. आणि जाता जाता मात्र या आयोजकांना एक आशीर्वाद नक्कीच द्यायचा आहे प्रत्येक खेळाडूने, कारण संपूर्ण खेळाडूंच्या आहेत जेवणाची सोय आयोजकांच्या माध्यमातून केली गेली आहे. कौतुक करावं लागेल संपूर्ण गावडी टीम आणि आयोजकांचं देखील. यावेळेस फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल. आणखी एक विकेटचं पतन. तू चल मैं आया, धक्का क्रमांक तिसरा. सोन्याची नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राज पेटकर. सागर इज ऑन हॅट्रिक नाव. यावेळेस देखील फटका फसलाय. नो मॅचलँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल्स होईल. वन बाउन्स गॅदर केलाय, फेकी करतील तद्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या धावसंख्येवर. यावेळेस अलंग दी कार्पेट नक्कीच मैदान क्षेत्राच्या मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल झाले, एक्झिक्यूट. दोन धावा मिळतील चेंडूवर. 16 धावा धावबलकावर लागतात. 16 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन्ही सलामीचे फलंदाज नक्कीच तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र संपूर्ण डावाची सूत्र या 2 फलंदाजांवर असतील, राज आणि आनंद. यावेळी देखील बॅटची लिडिंग जरूर लागली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सफल ठरतात. इथे मात्र काय घडतंय, खराब कलेक्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. 18 धावा धावपलकावर लागताय. तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावपलकावर धावा लागल्यात 18. अजूनही 15 धावींची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावींची गरज. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आरकी चिखलवाडी संघ आणि ओम साई स्पोर्ट्स ऐनवडी या संघांमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा चिखलवाडी संघ. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये निर्णायक षटक. 6 चेंडू 15 धावींची गरज असताना स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय सुहास
या आधीच्या सामन्यामधील सामनावीर वैभव दाखल होतोय. ते काय करताय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. फंबल झालेत खेळाडू. चेंडू निघून चालाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 24 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण बदलत आहे. 9 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू 9. एक मोठा फटका इथे मात्र ऐनवडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. यावेळेस क्या बात आहे, कमालीचा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. वन बाउन्स आदर केला मुकुंद. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी काय या खेळाडूला उत्कृष्ट खेळाडू बोलतात, क्षेत्ररक्षक बोलतात, हे दाखवून देताना मुकुंद आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 चेंडू आणि तब्बल 7 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना. मी म्हटलं होतं पहिला चेंडू पाडायच्या अगोदर या षटकामध्ये हा सामना शेवटचा चेंडू पर्यंत जाईल. 2 चेंडू 7 धावांची गरज. निर्णायक चेंडू सुहास टू वैभव. यावेळेस काय करताय, बाय बिघडताय मैदानाच्या आतमध्ये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आले. आता मात्र कोण होणार झिरो आणि कोण ठरणार हिरो हे पाहावं लागेल. सुहास की राज. 1 बॉल 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावा आणि इथे मात्र सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय तो RKC चिखलवाडी या संघाने. हार्ड लक, बॅड लक. ओम साई स्पोर्ट्स ऐनवडी संघ या स्पर्धेत सहभागी झाला. ज्या खेळाडूंनी खेळात आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार.